खड्डेमुक्त रस्त्यांची मंत्र्यांकडूनच पोलखोल. गुजरातपेक्षा महाराष्ट्रातील रस्ते खराब. म्हणजे गुजरात सोडल्याबरोबर आपले फारच खराब रस्ता आहे. हसन मुश्रीफांचा सरकारला घरचा आहेर. आणि आपल्याला रस्त्याची जर काही दर्जा चांगला नसेल, आपल्या जिल्ह्याचा विकास होणार नाही. संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. जीवघेण्या खड्ड्यांमुळे अपघातात नागरिकांचा बळी जातो. जनतेचा आक्रोश असतानाच खुद्द मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिलाय. गुजरातपेक्षा महाराष्ट्रातील रस्ते खराब आहे, त्याची लाज वाटते असं मोठं विधान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलंय. तर दुसरीकडे खड्डेमुक्त रस्ते हा नागरिकांचा अधिकार असल्याचं सांगत भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी थेट प्रशासकीय अधिकाऱ्यांनाच खड्ड्यांसाठी जबाबदार धरले. मी सुरतवरून आलो, हा नागपूरचा रस्ता ज्या रस्त्याने आलो, तर आमच्या विभागामध्ये म्हणजे गुजरात सोडल्याबरोबर आपल्या फारच खराब रस्ता आहे. त्यानंतर आम्ही त्या ह्याला गेलो श्रावणीला, तोही रस्ता खराब आहे. म्हणजे असे खराब रस्ते आणि आपल्याला रस्त्याची जर काही दर्जा चांगला नसेल, आपण लोकप्रतिनिधी जर तिकडं चांगल्या पद्धतीने बघणार नसू, तर आपल्या जिल्ह्याचा विकास होणार नाही. खड्डेमुक्त रस्ते ही जनतेची मागणी नाही, त्यांचा अधिकार आहे. आणि खड्डेमुक्त रस्ते देणं हे प्रशासन आणि शासनाची जबाबदारी आहे. प्रशासनाने आपल्या जबाबदारीने वागावं, सरकारने तसे निर्देश दिलेले आहेत. राज्यात महायुती सरकार सत्तेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री मुश्रीफांनी केलेल्या या विधानामुळे विरोधकांना आयती संधी मिळाली. रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात महाराष्ट्र आहे सर्वांना माहिती आहे असं म्हणत पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टोला लगावलाय. तर ती खड्ड्यात आणि खड्ड्यात महाराष्ट्र आहे, याच्यात काय नवीन हा म्हणजे हसन मुश्रीफ हसत खेळत बोलत असतात, पण सत्य बोलून गेले, ठीक आहे, चांगलं आहे. त्या उभ्या महाराष्ट्राला माहिती की महाराष्ट्र खड्ड्यात आणि खड्ड्यात म्हणजे गुजरात बरोबर आहे, महाराष्ट्र गुजरातच होणार आहे. मुंबईसह पुणे, ठाणे, नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झालेत. नुसते शहरातील रस्ते नाही तर मुंबई गोवा, मुंबई नाशिक या महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहनधारक संताप व्यक्त करतायत. दरवेळी निवडणुकीत खड्डेमुक्त रस्त्यांची घोषणा नेते मंडळी करतात, मात्र सत्ता येताच नेत्यांना आश्वासनांचा विसर पडतो. दरवर्षी येतो पावसाळा आणि त्याबरोबर पाहायला मिळतो खड्ड्यांचा देखावा. हे चित्र भविष्यात तरी बदलणार का? कॅबिनेट मंत्र्यांनाच खड्ड्यांच्या समस्येकडे लक्ष वेधल्यानं महायुती सरकार आता तरी ठोस भूमिका घेणार का, याकडे राज्याचं लक्ष लागलंय.